नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे आणि सकाळपासून जी काही कामं करणार आहे दिवसभराची तेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता एक मुलगा खाली झोपलाय. मला आज बेडशीट बदलायचं होतं. आता हे बेडशीट परवाच दाखवलेलं ते फार मोठं बेडशीट आहे. ॲक्च्युली हा 3 बेडचं आहे काय कुठल्या किती बेडचं आहे काही समजत नाही. तर डब्बल म्हणत ती ट्रिपल बेडशीटपैकीच आहे आणि बरेच वर्षापूर्वी हे घेतलेलं आहे आणि असंच ठेवून ठेवून काय करायचं म्हणून मी जेव्हा नवीन घर होईल तेव्हा घालूया बघूया कसं होते म्हणत. पण इतकं छान दिसते आमच्या ह्या लग्नातल्या बेड. अगदी तोडका मोडका बेड झालेला आहे तरी पण या बेडला छान दिसतं. तर माझं बेडशीट घालून झालं आणि म्हटलं बाहेर येऊया फुलं कोणती आलेत बघायला. तर छान छान फुलं आजसुद्धा उमललेली होती. आणि हे बघा टोमॅटो आणि आजचं वातावरण तर कालच्यासारखं गच्च म्हणजे काय पाऊस पडतोय आत्ता पडतोय का नंतर पडतोय असंच झालेलं. हे ॲक्च्युली 9ची टायमिंग बघा सकाळी 6 वाजल्यासारखंच बाहेरचं वातावरण दिसत होतं. आता मला नाश्ता करायचा होता आणि उपीटच करूया म्हटलं आज नाश्त्याला. उपीट जरा आवडीनेच खाल्यात अलीकडं. थंडीमध्ये गरम गरम मऊसूद छान लागतं. तर आता सगळं नाश्ता वगैरे झालाय. आमटी भाजी झाल्या भात पण झालेला आहे. फक्त माझ्या चपात्या तेवढ्या मागं ठेवलेल्या आहेत नंतर गरम गरम भात येतील कारण आज आहे मुलांना शाळेला सुट्टी. शिक्षकांचं काहीतरी संप आहे म्हणून सांगितल्यामुळे दोघे पण आज घरात आहेत. फक्त क्लास तेवढे सकाळचे होते ते दोघांनी अटेंड करून आलेले आहेत आणि दोघे पण आज घरात असल्यामुळे थोडंसं चपातीचं तेवढं मागे ठेवले आणि सगळा निम्मा स्वयंपाक सकाळी करण्याचं कारण म्हणजे सकाळी बाहेर थंडी होती. म्हटलं आता धुण्यात हात घालण्यापेक्षा भांड्यात म्हटलं जेवणाचंच करूया तेलला काय लागत नाही म्हटलं थंडीमुळं. आणि नंतर म्हटलं 10 नंतरच ही कामं राहिलेली करूया त्यामुळे. आणि आता माझं लोटून झालं आता फरशी पुसून धुवून घेणार आणि मग बाकीची कामं स्टार्ट करणार. तर इकडे आज शुक्रवार आहे तरीसुद्धा मी अशीच पूजा ठेवलेली आहे. कारण सांगते शुक्रवारचं आमच्या घरामध्ये देवीचं म्हणजे काही केलं असलं तर ते काढायचं नसतं याच्यासाठी. तर शनिवारीच ही पूजा काढण्यात येईल आणि शुक्रवारीचा वार कसा असा देवीचा असतो त्यामुळे आपल्या घरात देवीचं स्थान असतं आणि ही देवीचं रूपात आपण पूजलेलं असतं त्यामुळे ठेवलेलं आहे. आणि रात्री ही 5 फळं आणली होती ती ठेवली होती. तर आता नाश्ता झालेला आहे सर्वांचा. मिस्टर नाश्ता करून गेले आणि एक मुलगा ह्याच्यासनं क्लासनं जाऊन आला आहे त्याचंसुद्धा नाश्ता झाला आहे आणि छोट्याचा पण झाला आहे आणि सगळं आवरलेलं आहे. मी आज हे केलेलं आहे भात आमटी आणि फ्लावरची भाजी. ॲक्च्युली आता मिस्टर तर खाणार नाहीत तर बघूया दुपारी म्हटलं पहिला लोटून फरशी पुसून धुवून घेणार आणि जेवायला बसतानाच आज गरम गरम चपात्या करणार आहे. आणि लोटझाड झाल्याशिवाय मला कोणतंच पुढचं काही सुचत नाही. लोटून झाडून आपलं फरशी पुसून धुणं झालं की माझी सगळी कामं दिवसभरातली धुणं झाली की झाल्यासारखीच वाटतात संपूर्ण दिवस. तर लोटून झाल्या मी लगेच फरशी पुसायला असं नेहमी घेत असते. रोजचं हे डेलीचं रुटीन आहे. मी हा भाग तुम्हाला कधी तरच दाखवते. रोज म्हणणार ही लोटत्या पुसत्या काय भानगड म्हणणार म्हणून मी दाखवत नाही. कधी जो मला पार्ट तुम्हाला दाखवायचा आहे तोच मी दाखवत असते. पण नेहमी ही माझी सवय अगदी लग्न झाल्यापासूनची आहे. 17 वर्ष कधीही न पुसता असं राहिला. अगदी क्वचित 12 महिन्यापैकी 2 दिवस असतील नाही तर नाहीच. रोज मी फरशी पुसून लोटून फरशी पुसून मगच कुठल्या कार्यक्रमाला जरी जायचं असलं तर हा पार्ट कधीच स्किप होत नाही आणि तसंच टाकून गेलेलं मला आवडत नाही. माझं मनच असं बाहेर पडू वाटत नाही. काय मला सवय लागल्या पहिल्यापासून काय माहीत नाही. पण स्वच्छ राहिलं की घर मन पण प्रसन्न आणि जाताना पण आपल्याला बघा स्वच्छ वाटतं. मन बाहेर पडताना पण छान वाटतं फ्रेश वाटतं प्रेझेंटेबलसुद्धा वाटतं. अचानक कोण आलं तर घर अस्ताव्यस्त अजिबात मला आवडत नाही. आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. माझं सगळं आवरलं म्हणजे धुवून ठेवले. अजून मी वरती वाळ टाकायला जायचं आहे. म्हटलं आमच्या 5-7 चपात्या लागतात. आता चौघांच्या तर किती खाणार. कोण 2 खाते कोण 1 खाते कधी खातच नाही कधी एकच खात्यात असं होते. बऱ्याचदा पोट गच्च झाले आधीमध्ये काय खाल्लेलं असतं त्याचमुळे. तर आता छान गरम गरम चपात्या झालेल्या आहेत. सगळेजण जेवून घेणार मग बाकीची कामं बाकी राहिलेली करून घेणार. त्यावर हात मी शेकत होते
आत्ता माझं सगळं झालेलं आहे. धुणंसुद्धा धुवून मी वरती आलेले आहे. थोडं बघा थोडं आणून मी वर घातलं होतं आणि जेवढ्या मला बादली पेलत्या तेवढीच मी वर घेऊन येत असते आणि राहिलेले कपडे आता धुणं वरती वाळत टाकते. वातावरण अजून पण काय आत्ता वाजलेले आहेत 2. मी वरती 2 वाजता घेऊन आले म्हणजे मिस्टर जेवण खाऊन त्यांच्याबरोबर थोडा टाईमपास करत बसतो आहे. नंतर मग धुणं टाकते मी 2ला. तर बघा अजूनसुद्धा वातावरण भरले ढग आणि कधी हे होणार काय माहीत. म्हटलं ऊन पडणार तर गुरं पण आलेली आहेत. आणि हा जो काय माझा मी टाईम आज फार लेट आलेला आहे. तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन लिप बाम झालं म्हणजे केससुद्धा छान असे विंचरून घेते. म्हणजे बाकीची आता एडिटिंगचीच कामं राहिल्यात तीच आता मी दुपारची करायला घेणार. आता फ्रेश माइंडनं बसलं की माझं एडिटिंगसुद्धा फ्रेशच होणार. त्यासाठी त्याला पण टाईम देणं गरजेचंच आहे. दुपारी जेवणामध्ये बघा फ्लावरची भाजी, आमटी, भात, चपाती असं सर्वांनी जेवलं. मिस्टर काय खाल्ले नाहीत. दूध केळ असं घेतलं त्यांनी आणि खाल्लं. व्हायचंच राहिलं म्हटलं एकदा टाकून घेऊया. तर आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. 2 वाजून गेलेले आहेत. त्या दिवशी कसं बाहेर असल्यामुळं थोडं एडिटिंगची थोडी कामं राहिल्यामुळं दुप्पट तिप्पट कामं पडलीत आणि त्यामुळं व्हिडिओची तर थोडीशीच कामं होती ती चालू होती. त्यानंतर काल आणि काय झालं मिस्टर घरातच होते. संध्याकाळी कसं मी एडिटिंग करते ते नसतात तेव्हा 10 मिनटं 15 मिनटात माझं होऊन जातं. पण त्यांचा मूड जरा ऑफ होता त्यामुळे मी काही करू शकले नाही रात्री. कारण त्यांनी डिस्टर्ब असले की मला पण डिस्टर्ब झाल्यासारखं होतं उगाच आणि आपल्या पण व्हिडिओवरती परिणाम होतो. त्याच्यापेक्षा म्हटलं ते काम तिथे स्टॉप केलं मी आणि सगळा वेळ त्यांच्यासाठीच होता. त्यामुळे मी रात्रीचं काही करू शकलेच नाही एडिटिंगची कामं. म्हटलं आज करूया दुपारी. त्यामुळं भरपूर आज टाईम गेला एडिटिंगला आणि आत्ता वाजलेले आहेत 4:30. फक्त आता कट्टा स्वच्छ वगैरे राहिले, भांडी राहिले ते काय आता माझं एक अर्ध्या तासात होऊन जाईल. हीच कामं घरची माझी राहिलेली आहेत आणि त्यामुळे एडिटिंगला तरी एक 15-20 मिनटं जरी लागत असली तरी डाउनलोड अपलोड करण्यात भरपूर टाईम जातो आणि त्यानंतर हे म्हणजे 1.5 तास ॲटलिस्ट एका व्हिडिओला तरी जातो. त्यानंतर आत्ता मी शॉर्ट्स पण टाकायला चालू केले त्यामुळं नक्की शॉर्ट्स पण बघा. शॉर्ट्स पण मला आता मी शिकायला लागले कसं टाकायचं ते मला पण समजेना झाले नेमकं कसं करतात वगैरे एडिटिंग आणि थोडं शिकत मी पण चालू केलेलं आहे ते सुद्धा. आता 4चा चहासुद्धा झाला. मिस्टर पण आज गावाला जाणार होते म्हणजे त्यांच्या स्टाफ मेंबरचं असं काम होतं त्यासाठी लांब जाणार होते. मग 4लाच आले आणि त्यांच्याबरोबरीनं आम्हीसुद्धा चहा घेतला. आता त्यांना यायला 10 वाजतील. मगच मी कट्टा आज घेतला कारण बाकीची कामं करत वेळ गेलेलाच मला समजला नाही. आता दिवे लागण्याची वेळ झाली. आज माझा नंबर होता. रोज एकेकाचा नंबर संध्याकाळचा लावलेला होता त्यामुळे मी लावला आज दिवा आणि मिस्टर ॲक्च्युली 4 म्हणत 5:30 वाजले. 5:30ला आले आणि त्यांचा चार्जर ॲक्च्युली सापडत नव्हता. बराच वेळ शोधत होते. आम्हाला शोधायला पण लावलं आणि मुलांनी मी शोधला सापडलाच नाही. शेवटी त्यांच्या बॅगेत सापडला. बॅगेत आम्ही दोघांनी पण बघितलं होतं पण सापडलाच नाही. काकेत कळसाने गावाला वळसा असंच झालं. मिस्टरांनी बऱ्याच स्टाफ मेंबरला फोन लावले. त्यांनीसुद्धा आमच्या इथे नाही म्हणून सांगितलं आणि शेवटी घरातच तो सापडला. आता चला माझ्या चपात्या पण झाल्या आणि मी छान अशी शेकून घेते कारण थंडी आहे आणि तवा ऑलरेडी गरमच असतो उगाच वाया कशाला घालवायचा. आता प्रश्न होता सकाळीची तर माझी भाजी उरलीच होती फ्लावरची. मग आत्ता मी भात केलेला आहे आणि चपाती केल्या. आता मला कढी करायची होती कारण बरेच दिवसांनी नाही म्हटलं वर्षांनीच म्हणावं लागेल आज कढी बनवणार होते मी. आता ही हळदसुद्धा बरेच दिवस झालं काढायची म्हणत आत्ताच मी काढलं आणि बेसनचा गोळ तयार केला कढीसाठी. आणि कढी बनवताना सारखी मम्मीची आठवण येत होती कारण माझ्या माहेरी दर आठवड्याला कढी बनवायचीच त्यामुळे सवय होती. पण लग्नानंतर कढी कोणच पित नाही आणि माझ्या एकटीसाठी कुठं करत बसू. आता मुलांना फार आवडते त्यामुळे आता बऱ्याच वेळेला करणार असं चाललेलं होतं. आता ताक आणून ठेवलं होतं मिस्टरांनी. ॲक्च्युली पिशवी होती दुसरी आणि त्यात घालून ठेवलं तर ताक नव्हतं ते दही होतं. म्हटलं आता असू दे त्यात पाणी घालून मी व्यवस्थित घोळवलं आणि
छान अशी कढी बनवली आणि मुलांना पण फार कढी आवडली. कारण बरेच वर्षांनी म्हटल्यावर जरासं वेगळं वाटतंच आणि वेगळं तर जेवणात आपल्या पाहिजेच. आणि आता इथनं पुढं तरी कढी बघूया 15 दिवसातनं म्हणतात केव्हा होईल तेव्हा होईल. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.